कल्पना करा, तुम्ही एका जागी बंदिस्त आहात. प्रत्येक दिवस मृत्यूची सावली तुमच्या डोक्यावर. कुठलीही आशा नाही, कुटुंब नाही, उद्याचा विश्वास नाही. अशा परिस्थितीत एखादा मनुष्य कसा टिकतो? याचं उत्तर व्हिक्टर फ्रँकल यांनी त्यांच्या मॅन्स सर्च फॉर मीनिंग या पुस्तकात दिले आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. व्हिक्टर फ्रँकल हे एक मानसोपचार तज्ज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाझींच्या एकाग्रता छावण्यांमध्ये कैद करण्यात आले. व्हिक्टर फ्रँकल यांनी आउशविट्झ कॅम्पमध्ये भयानक अनुभवांचा सामना केला. त्या कॅम्पमध्ये एकाग्रता छावण्या होत्या, जिथे माणसाचं माणूसपण हरवत जात होतं. कॅम्पमधील कैद्यांच्या जीवनातील त्रास, उपासमारी आणि दुःख, थंडी, मारहाण, अपमान हे दररोजचंच वास्तव. सगळेजण एकमेकांना आधार देत होते, साथ देत होते. स्वतःबरोबरच मित्रांच्या अस्तित्वासाठी, निव्वळ जगण्यासाठी लढा द्यावा लागत असे. यांमध्ये देखील एक उमेद आणि आशा होती. पण फ्रँकल यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली. काहीही झालं तरी माझ्या विचारांवर माझं नियंत्रण आहे. फ्रँकल म्हणतात, मनुष्याला जगायला एका कारणाची गरज असते. ते कारण एखादं ध्येय, कुटुंबाची आठवण किंवा स्वतःची जबाबदारी असू शकते. त्यांनी पाहिलं की ज्यांच्या मनात काहीतरी जपण्यासारखं होतं, ते लोक भयानक परिस्थितीतही उभे राहू शकले. आशा ही जगण्याची सर्वात मोठी शक्ती आहे. फ्रँकल यांनी युद्धानंतर तयार केलेली पद्धत म्हणजे लोगोथेरपी. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचा उद्देश शोधण्याची प्रक्रिया. माणूस काय करतो, तो कसा विचार करतो आणि त्याला काय मिळवायचं आहे, हे सर्वच महत्त्वाचं आहे. यातूनच प्रत्येक माणसाच्या जीवनाचा गहिरा अर्थ समजून घेतला जातो. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही उद्दिष्ट असावे लागते, ज्यामुळे तो त्याच्या जीवनात परिपूर्णता अनुभवतो. फ्रँकल सांगतात की माणसाला दुःखातून, प्रेमातून, कामातूनही काहीतरी अर्थ मिळवता येऊ शकतो. जीवनात अपमान, ताणतणावांचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यातून काहीतरी शिकता येते. जीवनाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करू शकतो. जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण त्याचा खरा अर्थ शोधू शकतो. फ्रँकल यांची मुख्य विचारधारा म्हणजे आपल्या विचारांना नियंत्रित करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे. एक व्यक्ती जेव्हा त्याच्या मानसिक अवस्थेवर नियंत्रण ठेवतो, तेव्हा तो बाह्य परिस्थितीपासून मुक्त होतो. स्वातंत्र्यानंतर फ्रँकल जीवनातील खरा अर्थ समजून घेतात. ते मरणासन्न परिस्थितीतून बाहेर पडले. फ्रँकल स्वतःच्या कामाच्या स्वप्नांनी आणि प्रियजनांच्या आठवणींनी टिकले. स्वतःच्या जीवनाचे ध्येय ओळखून नव्याने मार्गक्रमण सुरू केले. तर मंडळी, आपल्या आयुष्यातही निराशा असते, ताण असतो, उत्तर सापडत नाही. पण फ्रँकल आपल्याला शिकवतात, तुमचे प्रश्न नाही, तुमचा दृष्टिकोन तुम्हाला घडवतो. अर्थ शोधा, कामात, नात्यात किंवा स्वतःच्या प्रवासात. तेच तुम्हाला पुढे नेईल. तर मंडळी, मॅन्स सर्च फॉर मीनिंग आपल्याला हेच शिकवते की आशा, प्रेम आणि उद्देश यांच्यामुळे कोणताही माणूस अजिंक्य बनू शकतो. आजच्या पुस्तकाचा सारांश कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच मोटिवेशनल बुक समरीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.